महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये भलतंच प्रकरण पाहायला मिळालं। महायुतीच्या अंतर्गत असलेला वाद उफाळून चव्हाट्यावर आला। शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाली असा दावा सभागृहामध्ये केला गेला। मारहाण झाल्याचा दावा करणारे मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः हात बांधल्याच्या अवस्थेत आणि हाताला चिकटपट्टी लावल्याच्या अवस्थेमध्ये लोकांसमोर आल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं होतं। सभागृहातही त्यांनी आपल्यासोबत काय झालं याचा तपशील दिला। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश याचमुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले। साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर चला। एकीकडे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले असले तरी दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्याकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण केली जाते। उपसभापती यांनी दिलेले आदेश तपासण्याची गरज असल्याचं जयकुमार गोरे म्हणतायत, कारण उपसभापतींची दिशाभूल झाली आहे असा दावा जयकुमार गोरेंचा आहे। ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही। आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची